मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज दोन भव्य दिव्य असे मैदान होतं ते. एक मित्रांनो मैदान होतंय मौजे राहटणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. महाराष्ट्र केसरीचं एक जुनं व पारंपरिक मैदान. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरीचं ओपनचं मैदान होतंय. आणि दुसरं मैदान होतंय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व संपर्क प्रमुख शरद कंसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू हृदय सम्राट केसरी बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल मैदान होते. स्थळ असणार आहे पेट्रोल पंप नजीक बरड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी. तर मित्रांनो, सगळ्यांना एक उत्सुकता लागून राहिलेली आहे की आता या दोन्ही पैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिशेठ धुमा सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला पळताना दिसेल. एक नवीन चेहरा असेल की टॉपचा पहिरा असेल हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज मौजे राहटणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील एक जुने व पारंपरिक मैदान, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य महाराष्ट्र केसरीचं मैदान होते, ओपनचं मैदान. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,01,111 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 71,111 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 51,111 रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 31,111 रुपये. पाचव्या क्रमांकासाठी 21,111 रुपये. सहाव्या क्रमांकासाठी 15,555 रुपये. आणि सातव्या क्रमांकासाठी 10,111 रुपये. आणि दुसरं मैदान होतंय हिंदू हृदय सम्राट केसरी एक आदत एक बैल मैदान. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे 1,00,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 रुपये. पाचव्या क्रमांकासाठी 21,000 रुपये. सहाव्या क्रमांकासाठी 15,000 रुपये. आणि सातव्या क्रमांकासाठी 10,000 रुपये. आणि मित्रांनो, या दोन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसेल? तर मित्रांनो, महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना व मोहिल शेठ किरणप्पा यांच्या नावाने चिठ्ठ्या निघाल्यात. गट क्रमांक 13 तास क्रमांक 8 वरती आणि गट क्रमांक 29 तास क्रमांक 6 वरती बक्कासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. तर मित्रांनो, गट क्रमांक 28 तास क्रमांक 4 वरती चिक्या विठ्ठल नानाच्या चिक्याच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. तर मित्रांनो, गट क्रमांक 24 तास क्रमांक 3 वरती भारत आणि गट क्रमांक 27 वरती भारतची चिठ्ठी निघालेली आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला उत्सुकता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिशेठ धुमा सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूरचा पहिरा कोण असेल? तर मित्रांनो, आपण बघितलं असेल बक्कासूर आणि त्याचा भाव आपल्याला या भव्य दिव्य अशा ओपनच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, बक्कासूर आणि अमरशेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या आणि बक्कासूर मित्रांनो आपल्याला या भव्य दिव्य अशा महाराष्ट्र केसरीच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. मित्रांनो, जेव्हा जेव्हा हा जो एकत्र आलाय तेव्हा तेव्हा मित्रांनो आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळालंय. मित्रांनो, आपण बघितलं असेल बक्कासूर आणि चिक्या आतापर्यंत 7 वेळा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड एकाच जोट्यामध्ये आलाय तेव्हा तेव्हा मित्रांनो आपल्याला गुलाल हा भेटलायच. आणि आज देखील आपल्याला या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये हा जोड चिक्या आणि बक्कासूर पळताना दिसणार आहे.